नमस्कार मित्रांनो. आता मात्र रम्याची खैर नाही, कारण काव्या आता रम्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. इकडे काव्या तिच्या रूममध्ये पसारा आवरत असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते, किती पसारा करते ग काव्या तू. आणि तेवढ्यातच तिचं लक्ष पार्थने बनवलेल्या स्केचकडे, तिच्या आणि तिच्या बाळाच्या स्केचकडे जातं आणि ती त्याच्याकडे बघून काहीतरी विचार करणार, तेवढ्यातच तिथे रम्या आलेली असते. आता रम्या त्या स्केचकडे बघून काव्याला म्हणत असते, अरे वा, छान स्केच काढलाय ना पार्थने तुझा आणि तुझ्या बाळाचा. ती म्हणते, बाय द वे, मी तुला जेवायला बोलवण्यासाठी आले होते. आता काव्या म्हणते, हो मला भूक लागलीच होती. आणि तेवढ्यातच रम्या म्हणते, हो लागणारच, तू आता 2 जीवांची आहेस ना. आणि हे ऐकल्यानंतर काव्याचं डोकं फिरलेलं असतं आणि काव्याला चिडलेलं पाहून रम्या म्हणते, सॉरी सॉरी, मी काही चुकीचं बोलले का. सगळेजण असंच बोलत असतील ना ग, त्यामुळे तुलाही चिडचिड होतच असेल. आणि काव्या म्हणते, सगळ्यांच्या या बोलण्यामुळेच बर्डन वाटायला लागले आता. आणि काव्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर रम्या खूप खुश झालेली असते आणि ती म्हणते, मी काही चुकीचं ऐकलं नाही ना, तू काय म्हणालीस आत्ता, बर्डन म्हणालीस का. आणि काव्या म्हणते, हो बर्डनच म्हणाले, मला ना आवडतात लहान मुलं, पण तुझी ती मैत्रीण रश्मी, तिचं बोलणं ऐकल्यानंतर वाटते खरंच टायमिंग चुकलाय. आणि काव्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर रम्या मात्र पूर्ण तिला कन्व्हिन्स करत असते अबॉर्शन करण्यासाठी. ती म्हणते, खरंच अगं काव्या, रश्मीचं बोलणं ऐकल्यानंतर मला सुद्धा वाटते की तुझं आणि पार्थचं बाळ तू IAS झाल्यानंतरच या जगात यायला हवं, आत्ता नाही. आणि हे बघ, तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तू तो घेऊ शकते. म्हणजे तुला अबॉर्शन करायचं असेल तर तू करू शकते. आणि पार्थने जरी तुझ्या पाठीशी नाही उभा राहिला तरी मी कायम राहील. पहा मित्रांनो, रम्या पूर्ण कन्व्हिन्स करते तिला अबॉर्शन करण्यासाठी. पण रम्याचा हा डाव मात्र काही साधणार नाही. इकडे नंदिनी आणि जीवा खूप डिस्टर्ब झालेले असतात नैनाचं बाळ किडनॅप झाल्यामुळे. जीवा त्याच्या मनातलं नंदिनीला सांगत असतो. तो म्हणतोय, आपल्याला आपलंच दुःख खूप मोठं वाटतं आणि एवढा दिवस आपण आपलंच दुःख कुरवाळत बसलो होतो, पण इतरांच्याही आयुष्यात डोंगरा इतकं दुःख असतं. मुंबईसारख्या शहरात अत्तराचा सुगंध घ्यायला लावून बाई मुलं किडनॅप करते, हे कितीच डिस्टर्बिंग आहे. आपण लोकांची मुलं किडनॅप केल्यानंतर त्याच्या आईवडिलांना काय होत असेल, त्यांचे काय हाल होत असतील, याचा एकदाही विचार करत नसेल का हे माणसं. इतकी इनसेन्सिटिव्ह झाली आहेत का हे. जीवा खूपच डिस्टर्ब झालेला असतोय आणि ते पाहून नंदिनी त्याला थोडासा धीर देते. नंदिनी म्हणते, तुम्ही काळजी करू नका जीवा, आपण शोधून काढू वेदांतला. आता जीवा म्हणतोय, पण ती बाई दिसती तेवढी साधी नाही. हे नक्कीच तिच्या एकटीचं प्लॅनिंग नसणार आहे, कारण दिवसाढवळ्या मुलं चोरी करते ती. नक्कीच तिची टीम असेल किंवा मग आजूबाजूच्या लोकांना तिने मॅनेज केलेलं असेल. आणि नंदिनी म्हणते, कोणताही गुन्हा परफेक्ट नसतो जीवा, गुन्हेगार स्वतःला कितीही शहाणा समजत असला तरी कुठे ना कुठे चूक करतोच. कुठला ना कुठला तरी धागा नक्कीच मागे राहिला असेल, फक्त तो सुटलेला धागा पकडता आला पाहिजे. आणि जीवा म्हणतोय, आपण लाईन बाय लाईन सिक्वेन्स वहीत लिहून काढला पाहिजे. आणि त्यानंतर जीवा वही घेतो लिहिण्यासाठी आणि उघडून पाहतो तर त्याच्यावर त्याने मॅनिफेस्ट लिहिलेलं, मी आणि नंदिनी आई बाबा होणार, असं मॅनिफेस्ट केलेलं लिहिलेलं दिसते. आणि नंदिनी त्याच्यानंतर त्याला पुढच्या पानावर लिहिता का असं म्हणते आणि ते पुढच्या पानावर लिहायला लागतो. आता नंदिनी त्याला स्टेप बाय स्टेप सिक्वेन्स सांगत असते आणि जीवा वहीत लिहित असतो. आता नंदिनी त्याला सांगते की पहिली स्टेप, नैना कामावर जाताना बाळाला पाळणाघरात सोडून गेली. सेकंड स्टेप, कामावरून आल्यानंतर ती वेदांतला घेऊन पाळणाघरातून बाहेर पडली. त्यानंतर त्यांना ती अत्तर विकणारी बाई भेटली. आणि आता जीवा म्हणतोय की नक्की कुठे घेऊन गेली असेल ती बाई वेदांतला, कारण काय आहे ना, पाळणाघराच्या बाहेरचा रस्ता 4 बाजूने डिवाईड झालेला आहे. आणि तेवढ्यातच नंदिनी म्हणते, काहीतरी नक्कीच सुटतंय जीवा आपल्याकडून. आणि तेवढ्यातच नंदिनीला त्या बाईने नैनाला म्हणलेलं आठवतं की तू पाळणाघरातून बाळाला घेऊन आली आहेस ना, दमली असशील. आणि हे आठवल्यानंतर नंदिनी आणि जीवा दोघांनाही वाटतं की ती बाई नक्कीच नैनावर पाळत ठेवून असणार आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते दोघेही पाळणाघरात जाण्याचा निर्णय घेतात. आणि इकडे दुसरा दिवस उजाडलेला असतो. इकडे बसवात्या फाईलमध्ये रम्याचे सर्टिफिकेट्स लावत असते आणि रम्या विचारते, हे काय करतेस तू आई. आणि वसवात्या सांगते, अगं तुझे सर्टिफिकेट्स लावते. बोलता बोलता विजय सांगून गेला की उद्या रम्याचे सर्टिफिकेट्स तयार ठेवा. आणि रम्या म्हणते, त्याचा काय संबंध याच्याशी. आणि तेवढ्यातच वसवात्या म्हणते, ते जाऊ दे, पण अगं किती कमालीच्या बक्षिसं मिळवली आहेस तू, किती मोठ्या मोठ्या अचिव्हमेंट्स आहेत तुझ्या. आणि तेवढ्यातच रम्या म्हणते, यामध्ये ना आणखी एका अचिव्हमेंटची भर पडणार आहे. नाही म्हणजे त्याचं बक्षीस वगैरे किंवा सर्टिफिकेट वगैरे नाही मिळणार आहे, पण अचिव्हमेंट मोठी आहे.
आणि आता व स्वात्या खूप एक्सायटेड होऊन रम्याला विचारते, कुठली अचिव्हमेंट? आणि रम्या सांगते, काव्याने फायनली माझ्यासमोर कबूल केले की तिला त्या बाळाचं ओझं होते. आणि हे ऐकल्यानंतर व स्वात्याचा मात्र आनंद गगनात मावत नाही. आणि रम्या म्हणते, मग तुला काय वाटलं? कोण आहे मी? रम्या शितोळे. ज्या गोष्टीसाठी मी तिला इतके दिवस गुंडाळलं होतं ना, ती गोष्ट आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे. आणि आता वस्वात्या म्हणते, नाही म्हणजे काव्यासारख्या हुशार मुलीला तू घोळात घेतलंस म्हणजे खरंच कौतुक करण्यासारखं आहे. आणि वस्वात्या रम्याला विचारते, हे कसं केलंस तू? आणि रम्या सांगते, मी तिला फक्त एवढंच म्हटलं की बघ बाई, विचार कर, आजच्या काळात काही एवढं अवघड नसतं हे अबॉर्शन वगैरे. आणि वस्वात्या विचारतात, मग काही ती लगेच तयार झाली का? आणि रम्या म्हणते, तयार झाली का नाही हे काही ठाऊक नाही, पण हां, ती या नोटवर आली आहे की जे मला हवंय तीच ते करणार. आता वस्वात्या म्हणते, त्यांच्या लग्नापासून तू काही जी क्लीन इमेज तयार केलीस ना, त्यामुळे काव्या तुझं नक्कीच ऐकेल. आणि रम्या म्हणते, हां मग ऐकायलाच पाहिजे. आणि एकदा का काव्याने हे ऐकलं, एकदा का अबॉर्शन झालं की मग काव्यार्थ संपलंच म्हणून समज. आणि रम्या वसूला म्हणते की आजचा दिवस संपेपर्यंत काव्या माझ्याकडे येऊन म्हणेलच की रम्या, मला अबॉर्शन करायचे, तू माझ्यासोबत हॉस्पिटलला येतेस का? आणि रम्याला वस्वात्या म्हणते की मग तू जाशील का? आणि रम्या म्हणते, हां जावंच लागेल, नाहीतर मग ही देशमुखांची थोरली सून त्यांच्या वंशाचं पुढे काय करते हे कसं समजेल मला? असं म्हणून त्या दोघी हसायला लागतात. आता इकडे दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि नंदिनी आणि जीवा पाळणाघरात चौकशीसाठी आलेले असतात. आता त्या आल्यानंतर त्यांना चहा पाणी वगैरे तिथल्या मॅडम विचारतात आणि त्या नंदिनीला आणि जीवाला म्हणत असतात, तुम्ही वर्किंग आहात का? बाळ किती वर्षाचं आहे तुमचं? आणि तेवढ्यातच नंदिनी म्हणते, नाही नाही, आम्ही बाळाला इथे पाळणाघरात टाकण्यासाठी नाही आलोत, थोडीशी माहिती हवी होती त्यामुळे चौकशीसाठी आलोय. आता जीवा नैनाचं बाळ किडनॅप झालेलं सगळं सांगतोय. आणि त्या मॅडम हे ऐकल्यानंतर खूप चिडलेल्या असतात आणि त्या म्हणतायत, 2 दिवसापासून सगळ्यांनी हे विचारून विचारून आमचं डोकं खाल्लंय. कोण आहात तुम्ही आम्हाला हे प्रश्न विचारणारे? पोलीस आहात की रिपोर्टर आहात? आणि जीवा म्हणतोय, नाही आम्ही यापैकी कोणही नाहीत. आणि त्या मॅडम म्हणतायत, मग कुठल्या बेसवर तुम्ही चौकशी करतायत? आता नंदिनी त्या मॅडमांना सगळं सांगत असते आणि त्या बाईनी म्हटलेलं सांगत असते की तू पाळणाघरातून आली आहेस ना, दमली असशील असं म्हणलेलं सांगते. आणि त्यावर नंदिनीला असं वाटत असतं की पाळणाघरातूनच कोणीतरी असेल किंवा मग ती बाई पाळत ठेवून असेल. आणि हे सगळं त्या मॅडमांना नंदिनी सांगत असते आणि त्या खूप चिडलेल्या असतात हे ऐकल्यानंतर. त्या मॅडम म्हणत असतात की तुम्ही आमच्यावर डायरेक्ट आरोप करतायत? आणि जीवा म्हणतोय, नाही नाही, आम्ही तुमच्यावर आरोप करत नाही, तुम्ही मिसअंडरस्टँड करताय. आणि त्या मॅडम मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसतात आणि त्या जोराजोरात ओरडून म्हणत असतात की आरोपच करताय तुम्ही, आमचा या किडनॅपिंगशी काहीच संबंध नाही. आमचं काम आहे मुलाला आईवडील घेऊन आल्यानंतर इथे सांभाळणं आणि ते आल्यानंतर त्यांच्याकडे देणं. बाहेर ते मूल मरो किंवा जगो त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आता त्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी खूपच चिडलेली असते आणि नंदिनी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? हे कसलं बोलणं झालं तुमचं? कसली भाषा वापरताय तुम्ही? तुमच्या लेखी तुमचं काम फक्त मूल ठेवून घेणं एवढंच असेल, पण एखाद्या आईला तुमच्याकडे किंवा इतर कोणाकडे ही मूल सोपून जाताना किती त्रास होत असेल याचा अंदाज तरी आहे का तुम्हाला? साधी कल्पनासुद्धा करता येणार नाही तुम्हाला. कधी तिच्या नजरेत पाहिलेत का? आपलं मूल काही तासांसाठी लोकांकडे ठेवलंय याचा गिल्ट असतो तिच्या डोळ्यांमध्ये. आणि ज्या पाळणाघरामध्ये मुलाला ठेवलंय तिने त्या लोकांवर विश्वास असतो तिचा. ती कामावर गेल्यानंतर ते पाळणाघरच त्या मुलाची आई असतं. बरं एवढंच नाही, कामावरून परतल्यानंतर कधी एकदा मुलाला घेते याची हुरहुर लागलेली असते तिला. आणि हो, ज्या जमिनीवरून तिचं बाळ चालतंय ती जमीन 100 वेळा पडताळते ती. त्यावर कुठला खडा तर नाही ज्यामुळे माझ्या बाळाला इजा तरी होईल. आणि तुम्ही इतके इन्सेन्सिटिव्ह कसे असू शकता? मी सुद्धा पाळणाघरातच मोठी झाली आहे, मला प्रचंड आदर आहे पाळणाघरांबद्दल, पण तुमच्यासारखी माणसं जर अशी बोलत राहिली तर उद्या पाळणाघरामध्ये मुलांच्या हसण्याचे आवाज येणार नाहीत, तर भयान शांतता असेल तिथे. आता त्यानंतर तिथे एक बाई आलेल्या असतात आणि त्या विचारत असतात की 5 वर्षाच्या मुलाला तुम्ही पाळणाघरात ठेवून घेता का? आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्या मॅडम म्हणत असतात, हो. आणि त्यांना जीवा आणि नंदिनीला हाकलून द्यायचं असतं आणि त्यांना कंटिन्यू 2-3 वेळेस म्हणत असतात की या तुम्ही. त्याच्यानंतर जीवा आणि नंदिनी तिथून तरी गेलेले असतात, पण ते दरवाजाच्या पाठीमागे थांबून सगळं बोलणं ऐकत असतात. नंदिनी म्हणत असते, थांबा जीवा, मला या मुलीवर सुद्धा डाऊट आहे. आता त्या मॅडम त्या बाईंना विचारतात, तुमचं मूल या अगोदर कुठल्या पाळणाघरात होतं का? आणि त्या म्हणतात, हो, चंदन पाळणाघरात होतं आणि
पण तिकडे एक अपहरण झालं, त्यामुळे मला माझ्या बाळाच्या बाबतीत कुठली रिस्क घ्यायची नाही, त्यामुळे मी इकडे आली आहे. आणि त्या मॅडम म्हणतायत इकडे पूर्णपणे सेफ आहे, आम्ही तुमच्या बाळाची काळजी आईप्रमाणे घेतो. आणि हे सगळं जीवा आणि नंदिनी ऐकत असतात, पण हे ऐकल्यानंतर ते तिथून निघून जातात. आता इकडे काव्या रम्याच्या बोलण्याने खूप डिस्टर्ब झालेली असते आणि ती रडत असते. तेवढ्यातच तिथे पार्थ आलेला असतो आणि पार्थ काव्याला विचारतच असतो की काय झालं, असं का बसलायत तुम्ही. आणि तेवढ्यातच पार्थचं लक्ष काव्याकडे जातं आणि काव्या रडायलेल्या असतात. हे पाहून पार्थ खूप घाबरतो आणि म्हणतो काव्या, का रडायत आहे तुम्ही. आणि आता पार्थ काव्याला समजावतच असतो. तेवढ्यातच काव्या म्हणते तुम्ही बरोबर बोलत होता पार्थ. आणि पार्थ म्हणतोय कशाबद्दल बोलताय तुम्ही. आणि काव्या म्हणते रम्याबद्दल. आणि काव्या सांगते की मला जरा डाऊट आला होता तिच्यावर, त्याच्यामुळं मी तिच्याकडे गेले होते बोलण्यासाठी आणि तिचं सगळं बोलणं ऐकलं. आणि आता काव्याने रम्याला वसूला सांगतानाच्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात, अबॉर्शनच्या वगैरे. आणि त्यानंतर काव्या खूप रडत असते आणि पार्थ तिला पटकन मिठीत घेतो आणि तिला म्हणतोय मी तुम्हाला आणि आपल्या बाळाला काही होऊ देणार नाहीये. आणि म्हणतोय मी तुम्हाला सांगत होतो ना, रम्यावर विश्वास ठेवू नका. मी रम्याला खूप वर्षापासून ओळखतो आणि तिने जे काही माइंड गेम केले त्यावर विश्वास ठेवला तुम्ही. आता काव्या कान पकडून पार्थची माफी मागत असते. आता ती रम्याची मैत्रीण आलेली त्याच्यावर सुद्धा काव्याला डाऊट आलेला असतो आणि काव्या पार्थला सांगत असते काल रम्याची मैत्रीण सुद्धा आली होती एक घरी. इनफॅक्ट रम्याने तिला मला डिस्टर्ब करण्यासाठीच बोलवलं होतं आणि ती मला हेच समजावण्याचा प्रयत्न करत होती की लग्न आणि मूल याच्यामध्ये करिअर मागे पडतं आणि जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्ही आई होण्याची स्वप्न बघू नये. आत्ता मला कळतंय पार्थ की हा सगळा रम्याचा गेम प्लॅनचा एक भाग होता. आता पार्थला खूप राग आलेला असतो आणि तो घाईघाईत रम्याकडे जात असतो. तेवढ्यातच काव्या त्याला थांबवते आणि काव्या म्हणते तुम्ही कुठं जाताय पार्थ आणि काय करणार आहात जाऊन. असंही रम्या माझ्या विरोधात पुरावे गोळा करणारच होती ना, मग करू देत तिला. आता रम्याचं काय करायचं हे तुम्ही नाही बघणार पार्थ, आता हे काव्या पार्थ देशमुख बघेल. आता पार्थ काव्याला सांगत असतो की आता हे तुम्हाला कळले काव्या, आय एम प्राऊड ऑफ यू. आणि आत्तापर्यंत तिने तुमचा वापर केला, आता तिला दाखवून द्या की जुनी काव्या काय करू शकते ते. आणि काव्या म्हणते दाखवेन ना, नक्की दाखवेन, पण या सगळ्यांमध्ये मला माझ्या बोकायची साथ हवी आहे. आणि पार्थ म्हणतोय हो असेल ना, माझ्या मांजरीला या बोकायची साथ कायम असेल. आणि इथेच हा आजचा भाग संपलेला दाखवला. आता उद्याच्या भागाच्या प्रोमोमध्ये गुरुजी आलेले असतात आणि मानिनी गुरुजींना विचारत असते की नंदिनी आणि जेव्हा खूप प्रयत्न करतायत मग त्यांना यश का नाही मिळत. आणि गुरुजी म्हणतायत ज्यांना यश उशिरा मिळतं त्यांना धीर धरवत नाही आणि ज्यांना लवकर मिळतं त्यांना ते पेलवत नाही. आणि इकडे काव्याने नंदिनीला सगळं सांगितलेलं असतं रम्याच्या बाबतीत आणि नंदिनी काव्याला म्हणत असते रम्या चुकीचीच आहे, पण तू तरी कुठे बरोबर आहेस. आणि इकडे वसू आणि रम्यासुद्धा गुरुजींना विचारत असतात की काव्याला बाळ होणार आहे ना. आणि गुरुजी सांगतात होय, मला तिच्या हातामध्ये बाळ दिसतंय. आणि इथेच हा उद्याच्या भागाचा प्रोमोसुद्धा संपलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, आवडल्यास लाईक करा आणि आपल्या आवडत्या मालिकांच्या अपडेट्स रोज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया.